आपण ज्याला प्रेम म्हणतो ती खरं तर आपल्या ब्रेनमधील एक केमिस्ट्री आहे. फक्त एक केमिस्ट्री. डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन या हार्मोन्समुळे आपल्याला कनेक्शन वाटतं. आज आपण प्रेमाच्या शोधात नाही तर फक्त एका फिलिंगच्या शोधात असतो. आपण प्रेमात नाही पडत तर आपण आपल्या आतल्या एकांतपणापासून दूर पडत असतो. एकटेपणाचा आवाज खूप त्रासदायक आणि बोरिंग असतो, म्हणूनच आपण बाहेर कोणाचा तरी आवाज शोधत असतो. मन शांत बसू शकत नाही म्हणून आपण नात्यांची हालचाल तयार करतो. यालाच आपण कनेक्शन म्हणतो आणि याच गोष्टींमुळे आपण आपल्या एकांतपणा दूर करतो. खरं तर आपण व्यक्तीला धरून नाही ठेवत तर आपण त्या व्यक्तीपासून मिळणाऱ्या फिलिंग्सला धरून ठेवतो. आपला रिकामेपणा भरून काढण्यासाठी आपण नाते तयार करतो आणि आपण त्याला प्रेमाचं नाव देतो. आणि खरं प्रेम कोणावर अवलंबून राहणं नाही तर स्वतःमध्ये पूर्ण असणं होय. कृष्णमूर्ती सांगतात, जिथे अटॅचमेंट असते तिथं भीती आहे आणि जिथं भीती आहे तिथं प्रेम असूच शकत नाही. ओशो म्हणतात, प्रेम म्हणजे पकडून ठेवणं नाही तर मुक्तपणे सोडणं होय. जेव्हा प्रेमात स्वतंत्रता असते तेव्हा आपला अहंकार मरतो आणि जेव्हा आपला अहंकार मरतो तेव्हाच कुठेतरी प्रेम जन्माला येतं. खरं प्रेम असं प्रेम जे कोणत्या व्यक्ती वस्तूवर डिपेंड नसतं. असं प्रेम जे आपल्या डोक्यामधल्या केमिकल लोच्यामुळे तयार झालेलं नसतं. ते फक्त प्रेम असतं. फक्त प्रेम.